एके दिवशी राजा परीक्षिती काही सैनिकांना घेऊन शिकारीसाठी जंगलामध्ये गेलेला आहे। जंगलामध्ये गेल्यानंतर दिशा भरकटला, पुन्हा जागेवर लवकर येता आलं नाही। एकटाच राजा दिशा भरकटल्यामुळं त्याला तहान लागली। पाण्याच्या शोधात असताना कौशिकी नदीच्या तीरावरती एका ऋषीच्या आश्रमामध्ये तो आला। तो शमीक ऋषीचा आश्रम होता। शमीक ऋषी आपल्या आश्रमामध्ये ध्यानस्थ स्थितीमध्ये बसलेले आहेत, समाधी अवस्थेमध्ये। राजाने सांगितलं, आश्रमात कोण आहे? मला पाणी द्याल का? तहान लागलेली आहे। आतून काही आवाज आला नाही। राजा म्हणतोय, मी प्रजेचा राजा म्हणजे मी देवता आहे आणि प्रजेने मला देवा समान मानून माझी सेवा केली पाहिजे। मी पाणी मागतोय, पण या आश्रमातून बाहेर कोणी येत नाही। राजाने डोकावून पाहिलं, ऋषी आहे, ध्यानस्थ बसलेला आहे। माझ्या सेवेचा, मी सांगितलेल्या कामाचा कंटाळा आलेला असेल, ढोंग केलेला आहे। दीपक महाराज, खऱ्या साधूला जर आपण खोटं साधू म्हणून समजलं तर तिथेही धोका आहे। खऱ्या अर्थाने शमीक ऋषी खरेच समाधिस्थ होते, पण राजाला वाटलं यानं ढोंग केलेलं आहे। खऱ्या साधूवरती यांनी खोट्या साधूचा आरोप केला। माझी सेवा करण्याची कंटाळा आलेला आहे आणि म्हणून डोळे झाकून बसलेला आहे। जवळ मेलेला एक साप होता, बाणाच्या टोकाने साप उचलला आणि त्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये घातला। राजा निघून गेला। तो शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये काही मुलं शिकत होती। ती मुलं कौशिकी नदीवरती स्नानाला गेली होती। शमीकांचा पुत्र शृंगी सर्व विद्यार्थ्यांनी सांगितले, हे शृंगी, तुझ्या बापाच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला सर्प टाकलेला आहे। माझा बाप इथे आचार्य म्हणून सेवा करतात, विद्यार्थ्यांना शिकवतात आणि माझ्या बापाची ही अशी निर्भत्सना, अशी निंदा कोणी केली? कोणीतरी एखादा कुठल्या तरी विद्यार्थ्याने केली असं त्याला गैरसमज असं वाटलं। जो कोणी असेल, राग आला शृंगीला। स्नान करत होते कौशिकी नदी पात्रामध्ये। ज्याने कोणी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकण्याचे निंदनीय कर्म केलेलं आहे, हातामध्ये पाणी घेतलं। ज्याने कोणी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला, आजपासून 7 दिवसानंतर तक्षक नावाचा सर्पदंश होऊन त्याचा मृत्यू होईल असं म्हणून त्याने पाणी संकल्प सोडला। वाघ वज्रम विससर्ज, वाघ वज्र सोडलेला आहे आणि निघून आला। बापाजवळ बसलेला आहे, रडत बसलेला आहे। सगळे लोक जमा झालेले आहेत। कोणी केलं हे निंदनीय कर्म? कोणी केलं? थोड्या वेळात कसला तरी बराच वेळ चाललेला गडबड गोंधळ आहे। शमीक ऋषी समाधी अवस्थेतून जागे झालेले। काय प्रकार घडला त्यांच्या काही लक्षात आलं नाही। एका सेवकाने सांगितलं, महाराज असं असं हे सगळं इथे घडलेलं आहे, असा प्रकार इथे घडला। शमीकांनी फार वाईट झालं। शमीक ऋषी पश्चाताप करतात आणि स्वतःच्या पुत्राला जवळ बोलवलं, शृंगी, अरे माझ्या गळ्यामध्ये ज्यानं साप टाकला तो काय कोणी सामान्य माणूस नाही रे। असा राजा परत या प्रजेला शोधूनही सापडणार नाही। ज्या राजावरती भगवान परमात्म्याने जन्माला येण्याच्या अगोदर कृपा केली आहे, ज्याला दर्शन दिलेलं आहे, असा राजा परीक्षित धर्मशील आहे, धर्माची वृद्धी करणार आहे। आणि त्या राजाला तू शाप दिलास। आता दिला तर दिला, आता शाप तर काही मागं घेता येत नाही। ताबडतोब त्या राजाच्या कानावर त्याला कळवा की तुम्हाला 7 दिवसानंतर तक्षक नावाचा सर्पदंश होणार आहे। सेवक तुरंत हस्तिनापूरमध्ये गेले, राजाला ही बातमी सांगितली। राजाला मोठा पश्चाताप झाला। माझ्या कुळामध्ये, माझ्या वंश परंपरेमध्ये आजपर्यंत कोणी साधूचा अपराध केलेला नाही, मला ही काय बुद्धी सुचली? अहो मया नीच मनार्यवत्कृतम, मी आज असं अनार्यासारखा नीच कर्म कसं केलं? निरागसी ब्रह्मणी गुण तेजसी, माझं ब्रह्म तेज आज मी नष्ट करून घेतलेलं आहे।
मी तेजहीन झालेलो आहे, काय करावं? तत्क्षणाला राजा परीक्षितीने आपला मोठा मुलगा, परीक्षिती राजाला 5 मुलं आहेत, मोठ्या मुलाचं नाव आहे जन्मेजय, संपूर्ण राज्य कारभार जन्मेजयाच्या ताब्यात दिलेला आहे, 4-2 सैन्य आपल्या सोबत घेतलेलं आहे आणि माझा उद्धार कोण करील याकरता हरिद्वारला गंगेच्या तीरावरती गेले. जो कोणी संत सत्पुरुष ऋषी मुनी साधू सज्जन जो कोणी भेटला त्याला पहिला प्रश्न विचारायचा, माझा उद्धार करा, माझा मृत्यू जवळ आलेला आहे, 7 दिवसात माझं मरण आहे, माझा उद्धार करा. सगळे ऋषी मुनी म्हणाले, राजा आमचं आयुष्य गेलं, अजून देव आमच्या स्वप्नात येत नाही, 7 दिवसामध्ये तुला मुक्ती? राजाच्या लक्षात आलं 7 दिवसात माझा उद्धार होणार नाही, मला मोक्ष मिळणार नाही. राजा धीर सोडणार. तेवढ्यात व्यासपुत्र 16 वर्षाचे शुकदेव भगवान परमात्मा गंगेच्या तीरावरती आले. अंगावरती वस्त्र नाही, फक्त लंगोट आहे. वय जरी कमी असलं तर अधिकार फार मोठा आहे. शुकदेवांचं आगमन झाल्याबरोबर सगळे ऋषीमुनी उठून उभे राहिले, त्यांचं स्वागत केलेलं आहे. ज्या की वय कमी पण मोठमोठी वयोवृद्ध लोक सुद्धा त्यांना प्रणाम करत आहेत, त्या अर्थी मूर्ती लहान आहे पण निश्चित महान आहे. राजाने साष्टांग प्रणिपात घातला आणि महाराज माझा उद्धार करा, मला 7 दिवसानंतर तक्षक नावाचा सर्पच दंश होणार आहे. राजा थांब, मी आता आलो, मला बसू दे. शुकदेव भगवान परमात्मा सिंहासनस्थ झाले आणि राजा बोल, तुझा काय प्रश्न आहे? परीक्षित राजाने सांगितलं, ज्याचं मरण जवळ आलेलं आहे अशा माणसानं काय केलं पाहिजे? प्रश्न अतिशय सुंदर आहे बरं का. मरण ज्याचं जवळ आलेलं आहे त्यानं काय केलं पाहिजे? दुसरे प्रश्न विचारण्यापेक्षा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. वरिया देशते प्रश्न कृतो लोकहितो नृप आत्मविद सम्मत पुंसा. हे नृप, तू जो प्रश्न केलेला आहे तो लोकांचं हित करणार आहे. आजकाल लोक निद्रया हीयते नक्तम व्यवायेण च वावया दिवाचार्थे हया राजन कुटुंब भरणेन वा. राजा, आजकाल लोक आपापल्या प्रपंचामध्ये व्यस्त आहेत. कुटुंबाचं भरण पोषण करण्यात त्यांना परमार्थ करायला टाइमच नाही. महाराज आम्हाला टाइमच नाही. ह्या एक दिवस भागवत कथा फार सुंदर चालली, फार गोड आहे, फार सुंदर वादक मंडळी, गायक मंडळी, कथाकार सुद्धा खूप सुंदर कथा सांगतात. या एक दिवस तरी हजेरी लावा. महाराज व्यापच एवढा वाढलाय की आम्हाला फुरसतच मिळत नाही. काही लोक म्हणतात महाराज आम्हाला मरायला वेळ नाही. बरं का तुम्हाला सांगून येणार आहे. राजा प्रश्न फार सुंदर केलाय. तुला परमात्म्याची तुझा उद्धार करायचा आहे, एक काम कर. श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्चेच्छता भयम्. ऐका, ज्याचं मरण जवळ आलंय ना त्यांना काय करायचं? आजकाल लोक तुम्हाला काही सांगतील, पण ज्याला उद्धार करून घ्यायचा आहे त्यांना पहिल्यांदा भगवत कथा श्रवण करायची, भगवंताच्या जवळ जायचं, त्याच्यासाठी संतांची संगती करायची. प्रपंचात तुम्हाला कधी मुक्ती मिळणार नाही, ध्यानात कोणी तुमचा उद्धार करणार नाही. मारताना सुद्धा लोक सगळं सोनं अंगावरचं काढून घेतात. राहिलं जायलं सगळं सोडून रिकामा करून घेतात आणि मगच पुढे ढकलतात. अशी अवस्था आहे. स्वतःचा उद्धार करायचा ना राजा, 3च गोष्टी आहेत: भगवत कथा श्रवण, भगवत कथा कीर्तन आणि त्याचं स्मरण. चिंतन
स्मरण. अजून काय? एखाद्या गोष्टीला जर आपल्याला आत्मसात करायचं म्हणलं तर अगोदर काय असतं माहिती का? आपला अधिकार निर्माण करावा लागतो. लोखंड जर तुम्हाला वाकवायचंय, त्याच्यापासून काय अवजार बनवायचंय, तर सहजासहजी ते बनवता येणार नाही, फार कठीण असतं. मग काय करावं लागेल? त्या लोखंडापासून तुम्हाला काही बनवायचे, काय करायला लागेल? त्याला पहिल्यांदा गरम करावं, त्याला तापवावं लागेल. लाल बुंद लोखंड तापलं की ते काय होतं? वाकणार. त्याची जसं पाहिजे तसं तुम्हाला त्याचा अवजार आकार देता येतो. तसंच आहे तुमचं मन सहजासहजी परमात्म्याच्या चरणाकडे वळणार नाही. त्याला अगोदर तापवावं लागेल. कशानं तापवावं लागेल? संत संगतीमध्ये सतत तुम्हाला भगवत कथा श्रवण करावं लागेल. ह्या गोष्टी करून करून ऐकावी लागेल, स्मरण करावं लागेल. त्याच्यानंतर तुमचं मन हळूहळू हळूहळू भगवत चरणावर भगवंताची गोडी त्याच्या मनामध्ये निर्माण होईल. आज राजा परीक्षितीचं मन सुखदेव भगवान तयार करत आहेत. राजा जितासनो जितश्वासो जितसंगो जितेंद्रियः स्थूले भगवतो रूपे मनसंधारये धिया. जितासनो, आसन जिंकलं पाहिजे. एकदा मांडी घालून बसलं की तसंच बसायचं. एका तासामध्ये 84 आसनं नाही करायची. जितश्वासो, श्वास स्थिर ठेवायचा. भरपूर काय सांगितलं आहे. आणि असं सगळं केलं तर मन काय होईल? भगवंताच्या चरणावर राहील, अन्यथा राहणार नाही. अशा पद्धतीनं भरपूर काही उपदेश केलेला आहे. महाराज तुम्ही म्हणता खरंय, अहो पण मला 7 दिवस राहिले. राजा परीक्षिती काळजी करू नको, 7 दिवस भरपूर आहे. खटवांग नावाचा राजा जन्माला आला होता. त्यांना देव दानवाच्या युद्धामध्ये देवलोकांना सहकार्य केलं. देवलोक प्रसन्न झाले. राजा तुला काय मागायचं तरी माग. खटवांग राजा म्हणाला माझं आयुष्य किती शिल्लक आहे तेवढं सांगा. चित्रगुप्ताला बोलवलं. चित्रगुप्त म्हणाला यायचं आहे, फक्त 1 तास शिल्लक राहिलेला आहे, फक्त 1 तास. आता उद्धार कधी होणार? तुरंत स्वर्गातला रथ घेतला, गंगेच्या तीरावरती आले. साधूंच्या संगतीमध्ये थोडा वेळ घातला, ध्यानस्थ बसल्याने 1 तासामध्ये खटवंग राजाला मुक्ती मिळाली. किती वेळात? 1 तासामध्ये. राजा तुझ्याकडे किती वेळ, किती दिवस आहेत? 7. तुझा उद्धार होणार आहे, काळजी करू नको. खरा डॉक्टर तोच आहे. पेशंट गेल्याबरोबर पहिल्यांदा त्याला मानसिक आधार देतो. अजिबात घाबरू नका, अजिबात काळजी करू नका. तुम्हाला काही सुद्धा झालेलं नाही. तुमच्यापेक्षा फार वाया गेलेले पेशंट आम्ही दुरुस्त केलेले. एवढं जरी डॉक्टरांनी सांगितलं तरी हातबल झालेले पेशंट अर्ध बरं होत. नाही तर काय काय डॉक्टर फार भीती घालतात. बरं झालं तुम्ही आले, अजून अर्धा तास आले नसेल तर अवघड झालं असतं. काही काही डॉक्टर म्हणतात यांना आम्ही ऍडमिट करू शकत नाही, यांना इथून हलवा. ते पेशंट असं ऐकल्यानंतर अर्ध तिथंच खचून जातं. तसं राजा परीक्षितीला सांगितलं 7 दिवस भरपूर झाले, 1 तासामध्ये आम्ही पेशंट दुरुस्त केले. 7 दिवस फार झाले. राजाची मानसिकता निर्माण केलेली आहे. आणि राजानं भरपूर काही तिथे या ठिकाणी उपदेश केलेला आहे राजा परीक्षितीला. अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उधारधी तीव्रेण भक्ति योगेन यजेत पुरुषं परम. जो माणूस जन्माला आल्यानंतर भगवंताची भक्ती करत नाही तो माणूस नाही, त्याला प्राण्यांच्या उपमा दिलेला आहे. स्वामी पराहोष्टै खरैस संस्तुत पुरुष पशु.
काय काय माणसं थोडं जरी सत्ता, एखादं पद मिळालं, मान मिळाला, त्यांची मान उंच असते, इतकी ताठ असते. भागवतकार म्हणतात असे ताठ मानाचे माणसं म्हणजे एक प्रकारचे उंट आहे, त्याची मान कधी खाली होत नाही. काय काय माणसं किती मिळालं तरी समाधानच नाही बुवा, किती खा समाधानच नाही. जसं बिट वराह गावामध्ये एक डुक्कर नावाचा प्राणी असतो, सतत चरत राहतो, खाऊन खाऊन त्याचं एवढं मोठं पोट झालेलं असतं तरी समाधान मात्र झालेलं नसतं. जो सतत हावरेपणा आहे, मिळत राहतोय, घेत राहतोय, त्याला वराहाची उपमा दिली. जो सतत प्रपंचाचा भार डोक्यावर वाहतोय त्याला गाढवाची उपमा दिलेली. भक्तीविने पशु कशाशी वाढ, अनेक संतांचे या ठिकाणी प्रमाण दिले. हे सगळं सुखदेव महाराज राजा परीक्षितला सांगत असताना सुखदेवांच्या लक्षात आलं, मी राजाला कथा सांगायला लागलोय, पण कथा सांगत असताना मी अजून नमन केलं, भगवंताचं नमन केलं नाही. इथे सुखदेव महाराज आता भगवान परमात्म्याचं नमन करतायत आणि ही सृष्टी कशी निर्माण झाली नंतर त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. नमः परस्मै पुरुषाय भूयसे जग सदुद्भवस्थान निरोध लीलया गृहीत शक्ती तृतयाय देहिनाम अंतर्भवाया नुपलक्ष्मर्तमणी. तो भगवान परमात्मा कसा आहे, त्याचं व्यापकता कशी आहे, हे सगळं या ठिकाणी सांगितलेलं आहे. सिय राममय सब जग जानी, सिया राममय सब जग जानी, सिया राममय सब जग जानी, सिया राममय सब जग जानी. प्रभु प्रणाम जोड़ी जुग पानी, प्रभु प्रणाम जोड़ी जुग पानी, सिया राममय सब जग जानी, सिया राममय सब जग जानी, सिया राममय सब जग जानी, सब जग जानी. सगळीकडे भगवान परमात्मा व्यापून उरलेला आहे. ईशावास्यमिदं सर्वं वासुदेव सर्वमिति सर्वं खलविदं ब्रह्म सर्वं विष्णुमयं जगत् हरी व्यापक सर्वत्र समाना. हरी सगळीकडे व्यापून उरलेला आहे, अनंत उपदेश केलेला आहे. आणि शेवटी भगवान परमात्म्याला काय पाहिजे, प्रेम का भूका हूं मैं और प्रेम ही एक सार, प्रेम से मुझको भजो तो भव से बेड़ा पार है. प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेम बिन नाही समाधान, प्रेम बिन नाही समाधान, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. भगवान परमात्म्याला प्रेम हवंय, भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. असा कोणी श्रद्धा आणि भाव ठेवला होता. शुकदेव म्हणतात, तुझे एक आजोबा आहेत, त्यांचं नाव आहे विदुर काका. शिष्टाईला ज्या वेळेस हस्तिनापूरमध्ये आलेले आहे, अशा वेळेला भगवान परमात्मा शिष्टाईला आले
परंतु आपलं मत भगवान परमात्म्याने सांगितलं, दुर्योधनाने नाही ऐकलं. त्यामुळे भगवान परमात्म्याची मन नाराज झालं. पाहुण्याच्या घरी राहण्याची व्यवस्था दुर्योधनानं केली. म्हणजे देव आता आपल्या घरी पाहुणे आणले, पाहुण्यांची सुंदर व्यवस्था दुर्योधनाने राहण्यासाठी केली आहे. परंतु ती सगळी व्यवस्था भगवान परमात्म्याने डावलली आणि राहण्याकरता फक्त विदुर काकाच्या घरी गेले. कारण का विदुर काका आणि विदुराणी यांचं भगवंतावर एवढं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं. फार मोठी सुंदर आणि रंजक अशी त्यांची कथा आहे की विदुराणीचं प्रेम इतकं होतं की भगवंतासाठी केळी आणली म्हणतात खायला. केळी सोलून आतला घर भगवंताला खायला देणार, तर प्रेमाच्या भरामध्ये स्वतः घर खात आणि साल साल केळीची भगवंताला खायला देत असत. उद्धवजी चले विदुराग धावे, चले विदुराग धावे, चले विदुराग धावे, चले विदुराग धावे, सुनामी के राग, सुनामी के राग, मुझको हावल हादी उद्धवती, चल विदुराग धावे, उद्धवती चल विदुराग धावे. विदुरा घरच्या भक्षुणी कण्या, देवाने विदुराच्या घरच्या कण्या खाल्ल्या, पण दुर्योधनाच्या घरचे पंचपक्वान्न खाल्ले. कारण तो म्हणाला होता, सुच्च माद्रम दास्याम विना विद्योने केशव, सुईच्या टोकावर जेवढी जमीन बसेल तेवढी सुद्धा मी पांडवांना देणार नाही. त्यामुळे अर्जुनाचं सगळं काही दुर्योधनाचं नाकारलेलं आहे. तात्पर्यार्थ प्रेम असावं विदुर काकासारखं. सुंदर असं विदुरांची कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. विदुरांना ज्यावेळेस दुर्योधनानं काढून दिलं, त्यावेळेस विदुरांनी घर सोडलं, यमुनेच्या तीरावरती गेले. काही काळानंतर, बहुत वर्षानंतर, हे सगळं युद्ध झालं, पांडवांचा विजय झाला, सगळं झालं. मग श्रीकृष्ण भगवान परमात्मा निजधामाला गेले. त्याच्यानंतर उद्धवांची आणि विदुर काकाची भेट झाली. मग उद्धवांनी विदुर काका म्हणाले, युद्ध झालं? हो. सगळा पूर्व इतिहास उद्धवजींनी विदुरांना सांगितला. शेवटी मला दर्शन न देता भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला गेले. त्याचं फार वाईट वाटू लागलं विदुर काकाला. उद्धवजी म्हणाले, काळजी करू नका, देव निजधामाला जाण्याच्या अगोदर मला एक गोष्ट सांगून गेले. काय? उद्धवा, मी सर्व भक्ताला काही ना काहीतरी दिलंय, पण ज्याच्या मी कण्या खाल्ल्या तो माझा भक्त विदुर, मला काही त्याला देता आलं नाही, माझी त्याची भेट झाली नाही. पण यदा कदाचित तुझी जर भेट झाली तर त्याला एक माझा निरोप आवर्जून सांग. काय? मी मैत्रीय ऋषीला भागवत सांगितलेलं आहे, तेवढी तुम्ही मैत्रीय ऋषीची भेट घ्या आणि त्यांच्याकडून भागवत कथा श्रवण करा, एवढा माझा निरोप द्या. विदुर काकाला आनंद झाला. विदुर काका तुरंत मैत्रीय ऋषीच्या शोधार्थ निघाले. मैत्रियांची भेट झाली आणि संपूर्ण भागवत विदुरजींनी मैत्रीजींनी विदुर काकांना सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने इथून पुढे विदुर काका आणि मैत्रीय या दोघांचा संवाद या भागवतामध्ये आलेला आहे. सुंदर अशी या ठिकाणी कथा संवाद आलेला आहे. त्यानंतर आता राजा परीक्षितीनं असा प्रश्न विचारलेला आहे की या सृष्टीची निर्मिती कशी झाली, या सृष्टीवर मानव जाती कशी निर्माण झाली, हा पहिला प्रश्न निर्माण झालेला आहे. आपली वेळ आता संपुष्टात आलेली आहे, त्यामुळे आजच्या कथेला आज आपल्याला याच ठिकाणी पूर्ण विराम द्यायचा आहे.
या कथा भागापासून आपल्याला उद्या बरोबर 3 वाजता कथा सुरुवात करायची. आज थोडी कथा उशिरा सुरू झालेली आहे कारण माईक सिस्टीम वगैरे लावायला वेळ झाला. कार्यकर्ते मंडळीला माझी विनंती आहे की आपल्याला कुणीतरी एक ऑपरेटरिंग वाला कथेच्या अगोदर अर्धा तास तरी हजर पाहिजे. या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतील तर वेळेत प्रोग्राम सुरू होईल. त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक या सूचनेचं पालन करा. आणि आजची कथा या ठिकाणी कथेला पूर्णविराम आहे. आज कथेचा दुसरा दिवस. कथेला उपस्थिती सर्वांची प्रार्थनीय आहे. बरीचशी काय मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मी धन्यवाद देतो. हरिभक्तीपरायण दीपक महाराज खांदवे आपणही आज आवर्जून पहिल्यापासून शेवटपर्यंत उपस्थित झाला. आज आपण एकटे आला, उद्या सपरिवार सकुटुंब सगळ्यांनी यावं अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. आमचे परममित्र कुमार भाऊ खांदवे काल एकटे आले, त्यांनी आज प्रगती केली. आज सहपरिवार सकुटुंब ते आलेले. असेच येत राहा 2-4 दिवस. एवढा मोठा परिणाम आहे पहा. आणि म्हणून आज संपूर्ण परिवार आला, त्यांनाही खूप खूप मी धन्यवाद देतो. आमच्या सुवर्णताई, पाटोळेताई, मागे बसलेल्या अनेक बरेचसे काही मान्यवर मंडळी आणि माशेरेताई असतील, मला इथून काही जास्त दिसत नाही, पण ही सगळी अगदी जवळची मंडळी आहेत. आपण सर्वजण येत राहा. कार्यक्रम कसा संपेल कसे दिवस निघून जातील कळणार नाही. उद्या जाऊ म्हणता म्हणता काला येईल तरी सुद्धा कार्यक्रमाला येता येणार नाही. वेळात वेळ काढून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला हजर राहावं. या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक आमचे जे काही समस्त श्री राधाकृष्ण महिला भोजनी मंडळ यांना मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो. कोकाटेताई असतील, आमच्या घुलेताई असतील, आमच्या श्रीमंगलेताई असतील, आमच्या सुतारताई असतील, आमच्या राठोडताई असतील, अजून चौगुलेताई असतील. कोणाचं नाव राहून जाऊ शकतं बरं का, कारण माझा काही एवढा असा जोडून नाही, परंतु ही सगळी तोंडावरची माणसं आहेत. या सगळ्यांनी अथक प्रयत्न करून माता भगिनींनी हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. निश्चितच परमात्म्यांनी त्यांच्यावरती अनुग्रह केला आणि हा कार्यक्रम सफल केलेला आहे. असो, पुन्हा एकदा सर्वांना मी विनंती करतो की सर्वांनी हजर राहावं आणि आरतीसाठी सर्वांनी उभं राहा. 2 मिनिटं मला वाटतं संकीर्तन घेऊया. कृष्ण ऐका, आता तुम्ही ना जागचे काही हलत नाही, जागा सोडित नाही. हा सर्व जे महिला मंडळ आहे त्यांनी आता उठून उभा राहायचंय आणि या भजनामध्ये व्यवस्थित नाचून गाऊन हे भजन सर्वांनी म्हणायचंय. ही महिला मंडळ सर्वांनी उभा राहायचंय. हा, आणि ज्यांना नाचून गाऊन टाळी वाजून बोलायचं त्यांनी मागे उभा राहायचंय बरं का. तुमची शूटिंग काढल्या जाणार आहे, इथून शूटिंग काढली जाणार आहे, तर तुम्ही सर्वांनी उभे राहा आणि भजन व्यवस्थित अगदी 5 मिनिटं भजन होईल. पार भव से